डॉक्युमेंट किंवा डॉक्युमेंटेशन किंवा हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपल्या मानवाच्या आयुष्यात देखील हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जर माणसाच्या आयुष्याची व्याख्या जर करायचं म्हटलं तर दोन डॉक्युमेंट मधलं अंतर म्हणजे माणसाचं आयुष्य असं आपल्याला म्हणता येईल. एक जन्म दाखला आणि एक मृत्यू दाखला. हे दोन डॉक्युमेंट आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. जन्म दाखला आपल्या हयातीमध्ये असतो आणि आपल्या हयातीनंतर मृत्यू दाखला आपल्या वारसांसाठी महत्त्वाचा असतो. म्हणजे आपलं आयुष्य संपूर्ण जन्मापासून मृत्यूपर्यंत हे डॉक्युमेंटेशन किंवा डॉक्युमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आता बऱ्याच वेळेला आपण डॉक्युमेंट्स किंवा डॉक्युमेंटेशन हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरायचा प्रयत्न करतो. मुळात डॉक्युमेंट हा शब्द वेगळा आहे. आता आपण कर्जाच्या अनुषंगाने आपण बोलतोय म्हणून एक वचन चिठ्ठी आपण म्हणू किंवा प्रॉमिसरी नोट म्हणू, हे एक सिंगल डॉक्युमेंट झालं. किंवा डॉक्युमेंट्स याचा अर्थ नंबर ऑफ डॉक्युमेंट्स. मी वचन चिठ्ठी घेतली, कर्ज रोखा घेतला, करारपत्र घेतलं किंवा मी हायपोथिकेशन घेतलं. ही माझी डॉक्युमेंट्स मी गोळा केली. पण जेव्हा मी म्हणतो डॉक्युमेंटेशन केलं, त्यावेळेला ही एक लीगल प्रोसेस आहे किंवा त्याच्यावरती एक कायदेशीर संस्कार त्याच्यावरती आपल्याला पूर्ण करावा लागतो आणि त्याच्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण झाली असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आपल्याला या दृष्टीने बघणं आवश्यक असतं. आता डॉक्युमेंटची एक साधारणपणे आपण थोडक्यात व्याख्या बघूयात म्हणजे आपल्याला पुढचा भाग समजायला सोपा जाईल. डॉक्युमेंटेशनची जी व्याख्या आहे ती इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एनी डीड म्हणजे कोणताही दस्त, एनी रायटिंग याचा अर्थ कोणतंही लिखित किंवा ऑर इन्स्क्रिप्शन. कायदा आज आपला कायदा जो आहे या कायद्यामध्ये आज आहे टू इन्स्क्रिप्ट म्हणजे कोरणे. कोरलेली दगडावरती किंवा शिलालेख ज्याला आपण म्हणतो तो असेल, हे देखील आज कोर्टामध्ये डॉक्युमेंट म्हणून मान्य केलं जातं. दॅट फर्निशस एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून सादर केलेला कोणताही दस्त असेल, कोणतंही लिखित असेल किंवा कोणताही त्याच्यामधला कोरलेलाही असेल. आता ही कायद्यातली जी व्याख्या आहे ही 1872 सालामधली कायदा आहे त्याच्यातली व्याख्या आहे. ही साधनं त्यावेळेला त्या तत्कालीन होती. आता साधनं बदललेली आहेत. आता आपण डिजिटल युगामध्ये आहोत. डिजिटल सिग्नेचर आहे किंवा डेबिट कार्ड असेल तर आपला पिन नंबर आहे. आपण कॉम्प्युटरवरती जेव्हा काम करतो तेव्हा आपला पासवर्ड हे आपलं आता साधन झालेलं आहे. म्हणजे मी केलेली कृती किंवा मी केलेलं काम जे आहे त्या कामाच्या बाबतीत जर उद्या काही मला कुणी आक्षेप घेतला किंवा मीच ते केले आणि जे कायद्याच्या चौकटीत बसून मी केलेलं आहे हे सिद्ध करायचं असेल तर माझ्याकडं जी जी उपलब्ध साधनं आहेत त्या उपलब्ध साधनांना आता आपल्याला डॉक्युमेंट म्हणावं लागेल. त्यामुळे या दृष्टीने आता डॉक्युमेंटच्या जी व्याख्या आहे त्याची खूप व्याप्ती आपण बघितलं तर वाढलेली दिसेल आपल्याला. त्याचबरोबर जनरल क्लॉजेस ऍक्ट जो आहे 1897चा त्याच्यातही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी सांगितलंय कोण अक्षर, अंक आणि कोणत्याही खाणाखुणा याचा वापर करून ज्यावेळेला एखाद्या व्यवहाराची नोंद केली जाते त्याला डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. इतकं साधं आणि सरळ भाषेमध्ये ते आहे. तुम्ही तुमचं समोर कर्जाचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्ही डोळ्यासमोर आणा, प्रॉमिसरी नोट आणा, त्याच्यामध्ये अक्षर असतील, अंक असतील, खाणाखुणाही असतील, ऍट द रेटची तुमची खूण असेल, पर्सेंटेजची खूण असेल. त्यामुळे याचा जो काही वापर करून ज्या वेळेला एखादा व्यवहार नोंदवला जातो त्यावेळेला त्याला डॉक्युमेंट म्हटलं जातं. आता मुळात आपल्याला ह्या डॉक्युमेंटची गरज आहे का? आपण डॉक्युमेंटेशन नाही केलं तर चालू शकेल का? जर माझा विश्वास आहे कर्जदारावरती, कर्जदार कर्ज फेडणार आहे याची मला गॅरंटी आहे. किंबहुना मी जर असं तुम्हाला विचारलं की तुमच्या सख्ख्या भावाला कर्ज द्यायचंय, तुमच्या सख्ख्या मित्राला चांगल्या जवळच्या कर्ज द्यायचंय, तुम्ही त्याला रोज ओळखताय, तर डॉक्युमेंटची खरंच गरज आहे का? काही गरज नाही ना. समजा असं आपण बघितलं की नाही आपण समजा एखाद्या कर्जदाराला कर्ज देताना त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि व्हिडिओ शूटिंग मध्ये कर्जदार जामीनदारांना आपण तिथं हे केलं आणि त्यांनी डिक्लेरेशन दिलं तोंडी की आम्हाला हे सगळं मान्य आहे, आम्ही सगळ्या गोष्टी मान्य करतो आणि उद्या जर आमचं कर्ज थकलं तर आमच्यावरती. पण आपल्याला जे मनी क्लेम्स आहेत किंवा आपल्याला उद्या त्याची जर वसुली करायची वेळ आली, जोपर्यंत कर्जामध्ये कर्ज नियमितपणे चाललेलं आहे तोपर्यंत आपल्याला या कागदपत्रांचा फारसा उपयोग होत नाही. किंबहुना आपण कर्ज थकल्यानंतरच कागदपत्रांकडे बघतो की माझं काही चुकलंय का, मॉर्गेज प्रॉपर झालंय का, बोजा नोंद आहे का. या सगळ्या गोष्टी आपल्या कर्ज थकण्याचे लक्षण दिसायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपली जागरूकता ही जास्त वाढते. त्यामुळे आपल्याला जो काही वसुलीचा भाग आहे किंवा आपल्याला कर्जामधली जी रक्कम वसूल करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला न्याय यंत्रणेकडे जावं लागतं, न्याय व्यवस्थेकडे जावं लागतं. आता ही न्याय व्यवस्था आपल्याकडे 3 प्रकारची आहे. आपल्याकडे एक दिवाणी न्याय व्यवस्था आहे, आपल्याकडे फौजदारी न्याय व्यवस्था आहे आणि तिसरी आहे ती मिलिटरी, म्हणजे जो आपला काही संबंध नाहीये, जो जे मिलिटरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी कोर्ट मार्शल वगैरे हा त्यांचा न्याय व्यवस्था वेगळी आहे.
आता आपल्याला फक्त या दोन न्याय व्यवस्थेमध्येच आपल्याला बघावं लागणार आहे. आता त्याच्यामध्ये सिव्हिल कोर्ट जे आहे किंवा आपण ज्याला दिवाणी न्याय संहिता म्हणतो, हिथं सगळे मनी क्लेम्स होतात. पैशा संबंधीचे जे काही वाद असतील हे हिथं सगळे येतात. आपलं 101 असेल, 91 असेल किंवा सिव्हिल कोर्टामध्ये आपण जे दावे दाखल करतो हे सगळे सिव्हिल प्रोसिजर प्रमाणे किंवा दिवाणी न्याय व्यवस्थेप्रमाणे ती चाललेले असतात. आता याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण थोडंसं समजून घेतलं म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या दृष्टीने बँकर म्हणून किंवा आपण एक कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून किंवा एक लेंडर म्हणून आपण की आपण एक कर्ज दिलेले आहोत, क्रेडिटर आपण आहोत, तर या दृष्टीने आपल्याला कर्ज कागदपत्रांचं काय महत्व आहे. आता त्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक असतो वादी किंवा ज्याला प्लॅंटिफ किंवा डिस्प्युटंट म्हणतो, जो वाद निर्माण करतो तो वादी, आणि ज्याच्या विरुद्ध वाद निर्माण केलेला आहे त्याला प्रतिवादी म्हटलं जातं. ज्या वेळेला आपण ही कर्ज कागदपत्रांच्या आधारे आपल्याला कोर्टात जायची वेळ येते किंवा 101 मध्ये जायचं असेल किंवा हे असेल, तिथं आपण वादी असतो. कारण वाद आपण निर्माण केलेला असतो आणि त्यांनी ते कर्ज जे आहे ते थकवलेलं आहे म्हणून आपण न्याय व्यवस्थेकडे त्याची दाद मागत असतो. आता याच्यामध्ये ही न्याय व्यवस्थेमध्ये दाद मागत असताना सिव्हिल कोर्टाचा एक त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो काही भाग आहे तो आपण थोडा समजून घेऊ की याच्यामध्ये जो वाद निर्माण करतो, ज्याला वादी म्हटलं जातं, तो ज्या पद्धतीचा वाद असेल तो वाद किंवा त्याची जे काही आरोप त्या समोरच्या प्रतिवादीवरती त्यांनी लावले असतील ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही वादीवर असते. म्हणजे कर्जाचं जो काही कर्जदारांनी कर्ज घेतलंय का नाही घेतलंय, तो खरंच आमचा थकबाकीदार आहे की नाही, आणि इथं फक्त आणि फक्त कागदपत्रच आपल्याला उपयोगी पडतात. इथं तोंडी साक्षी पुरावे वगैरे काही उपयोगी पडत नाही. हे उपयोगी पडतं क्रिमिनल कोर्टमध्ये. एखादी जर काही फौजदारी केस असेल, एखाद्याचा काही गुन्हा घडलेला आहे, एखाद्याचा मारामारीची केस आहे किंवा एखाद्याचा काही खून झालेला आहे किंवा काही त्याच्यावरती हल्ला झालेला आहे, अशा वेळेला आय विटनेस असेल किंवा परिस्थितीजन्य पुरावा असेल, याच्या आधारावरती देखील न्याय व्यवस्थेला जर त्याच्याबद्दल खात्री वाटली तर तिथं त्याला दोषी धरलं जातं. इथं मात्र आपल्याला कागदपत्रांशिवाय काहीही उपयोग नाही. आपल्याला कागदपत्रच आपली जी काही कायद्यानुसार आपण जी केली असतील तितक्याच पद्धतीने आपल्याला सिद्ध करणं हे आवश्यक असतं. त्यामुळं आपल्या दृष्टीने कर्ज कागदपत्रांचं महत्व जे आहे हे अनन्यसाधारण असं महत्व आहे. आता डॉक्युमेंटेशन करताना आपल्याला काय बेसिक काही गोष्टींची आवश्यकता आहे का, तर मला वाटतं काही मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मला कायदेशीर ज्ञान थोडंसं असलं पाहिजे आणि कायदेशीर सतर्कता ज्याला आपण म्हणतो, अलर्टनेस म्हणतो, हा मला असला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण सगळे कायदे तज्ञ असलं पाहिजे, सॉलिसिटर असलं पाहिजे, आपल्याला प्रत्येक कायद्याचं कलम पाठ असलं पाहिजे, असा मुळीच अर्थ नाही. परंतु काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या मला नक्कीच माहिती असल्या पाहिजे. कारण वैशिष्ट्य आपल्या न्याय व्यवस्थेचं असं आहे, ते आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये सांगून ठेवलेलं आहे, इग्नोरन्स ऑफ लॉ नो एक्सक्यूज. मला कायद्याचं अज्ञान होतं म्हणून मला माफ करा, असं आपण कोणत्याही न्याय व्यवस्थेसमोर किंवा न्याय यंत्रणेसमोर आपण अशा प्रकारची याचना करू शकत नाही किंवा आपण अशा प्रकारचा डिफेन्स करू शकत नाही. कारण हा डिफेन्स टिकूच शकत नाही. त्यामुळे आपण उद्या जर आपण काम करत असताना आपल्या हातनं कागदपत्रांमध्ये काही एखादी त्रुटी राहिली किंवा एखादी काही गोष्ट त्याच्यामध्ये अपूर्णता राहिली तर त्याच्यामध्ये मला हे माहीत नव्हतं, हा जो काही आपल्याला एक हे असेल तो आपल्या दृष्टीने डिफेन्सचा भाग राहत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढी जी काही माहिती आहे ती माहिती असणं आवश्यक आहे. मी छोटंसं एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या या गोष्टी थोडासा त्यातला सिरियसनेस लक्षात येईल. की समजा एखादी व्यक्ती आहे, ही व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला धक्का बसला, धक्का लागला, त्याचं पर्यवसन त्यांचं भांडणामध्ये मारामारीमध्ये झालं आणि ज्या व्यक्तीला मार बसलाय किंवा ज्या व्यक्तीला त्यांनी मारलेलं आहे ती मार लागलेली जी व्यक्ती आहे ती पोलिसांकडे येते आणि पोलीस तक्रार केल्यानंतर पोलीस आले आणि ज्यांनी मारले त्या व्यक्तीला जर त्यांनी विचारलं की तुमच्यावर आम्ही पोलीस केस करतोय, FIR दाखल करतोय, फौजदारी गुन्हा दाखल करतोय, अमुक 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 या कलमांखाली तुम्हाला आम्ही याच्यामध्ये अटक करतो. अशा वेळेला ती व्यक्ती असं म्हणू शकत नाही पोलीस अथॉरिटीला की साहेब मला माहितीच नाही, हे कलम मी कधी वाचलंच नाही, याचं तुम्ही माझं ट्रेनिंगच कधी घेतलं नाही किंवा याचं मला कधी कोणी परिपत्रकही पाठवलं नाही. तर अशा प्रकारचा जो भाग आहे हा तिथं नाही. किंवा तुम्हाला लायसन्स 5 वर्षापूर्वी आरटीओचं मिळालंय आणि तुम्हाला कुठल्या तरी याच्यामध्ये आरटीओने पकडलं तर तुम्ही सांगू शकत नाही की हा परवा आलेला नियम मला माहित नाही, 5 वर्षापूर्वीचं लायसन्स होतं, हे मला काही माहित नाही, तुम्ही मला इंटिमेट केलं नाही, मला कळवलं नाही. हा अधिकारच आपल्याला मुळात कायद्यात नसल्यामुळे आपल्याला कुठंतरी एक कायदेशीर त्याच्यामधला अलर्टनेस, सतर्कता ही थोडीशी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण ज्या कायद्याअंतर्गत काम करतो त्या कायदे जे आहेत ते बरेच कायदे, सहकार कायदा हा एकमेव आपल्याला लागू जरी असला किंवा त्याच्या नियंत्रणामध्ये आपण जरी काम करत असलो तरी डॉक्युमेंटेशनची जी प्रोसेस आहे
याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. आपण त्यातल्या काही कायदे जे महत्वाचे आहेत त्याच्याबद्दलची फक्त थोडक्यात आपण महत्वाचे जे काही आपले क्लॉजेस आहेत त्याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. उपविधी आपले आहेत ते आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आपल्या संस्था म्हणून आपण संस्थेचे काही आपण नियम केलेले असतात कर्जाचे, ती पण नियमावली आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. किंबहुना आपण आपली लोन डॉक्युमेंट्स किंवा ऍग्रीमेंट्स केलेली असतात ती देखील आपल्या दृष्टीने महत्वाची, कारण आपण एक प्रकारचा करार हा कर्जदार आणि जामीनदारांबरोबर या लोनच्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून करत असतो. दुर्दैवाची गोष्ट आहे, मी आज तुम्ही सगळेजण लाईव्ह आहात, माझ्याशी समोरासमोर कोणी नाही आहे, परंतु जिथं जिथं मी हे प्रश्न विचारतो तिथं तिथं दुर्दैवाने मला उत्तर नाही म्हणून येतं. आपल्या संस्थेचे लोन डॉक्युमेंट्स हे आपण ब्लँक जे आहेत हे पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत कधीतरी एकदा तरी वाचलेले आहेत का, हा माझा प्रश्न नेहमी असतो. आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांचं उत्तर नाही म्हणून येतं. त्याच्याही पुढे जाऊन मी जेव्हा विचारतो की तुम्ही तुमच्या संस्थेतनं किंवा दुसरीकडनं कुठलं कर्ज काढलंय का, त्यावेळेला तुम्ही सह्या करताना तरी हे डॉक्युमेंट वाचले होते का, ते म्हणतात नाही, खुल्या केलेल्या ठिकाणी आम्ही सह्या केल्या. मला वाटतं की हे डॉक्युमेंट्स किंवा अग्रीमेंट्स आहेत ही देखील आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, कारण आपण एक प्रकारचा करार त्या कर्जदार आणि जामीनदार असतो. त्यामुळे वसुलीच्या दृष्टीने आपल्याला कराराच्या माध्यमातून देखील काही वेळेला वसुली करता येऊ शकते. प्रत्येक वेळेला आपल्याला कर्जदाराच्या किंवा जामीनदाराच्या विरुद्ध कोर्टातच जायला पाहिजे असंही काही नसतं. त्यामुळे त्या दृष्टीने काही जे काही कागदपत्रांची पूर्तता आहे त्या दृष्टीने काही महत्वाच्या तरतुदी किंवा महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, कारण ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी. आता आपण फक्त कर्जापुरताच विषय किंवा कर्ज मंजुरी नंतरचाच विषय फक्त आपण चर्चा करतोय म्हणून तेवढ्या पुरताच मर्यादित या विषयावर मी बोलणार आहे, परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे जेवढं महत्वाचं ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्या मी सांगण्याचा तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये प्रयत्न करेन. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, याचा आणि डॉक्युमेंटेशनचा काही संबंध आहे का, तर नक्की आहे. आपल्याला सेक्शन 33 जर आठवत असेल तर बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्याला सभासद जो आहे हा सभासद जोपर्यंत हयात आहे किंवा त्याचं सभासदत्व जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आपल्याला लिमिटेशन नाही, कालमर्यादा नाही त्याच्यावर कारवाई करायची. परंतु ही कालमर्यादा कधी सुरू होते, तर त्याचं सभासदत्व संपुष्टात आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कारवाई करायचा अधिकार, त्याची कालमर्यादा 2 वर्ष दिलेली आहे. समजा एखादा सभासद जर मृत पावला तर त्याच्या वारसांवर जर आपल्याला कारवाई करायची असेल तर आपल्याला तिथं कायद्यानुसार 2 वर्षाच्या आत ते वारस रेकॉर्डर आणणं आणि त्यांच्यावरती आपल्याला कारवाई करणं हा एक भाग आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याच्यासाठी ते वारस रेकॉर्डर आणण्याचा देखील अधिकार आपल्याला सहकार कायद्याने दिलेला आहे. 25-30 मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. किंबहुना सभासदाचा अर्ज तुम्ही जेव्हा भरून घेता त्यावेळेला सभासदाची जी वारस नोंद तुम्ही करता त्यावेळेला वारस नोंदीला देखील साक्षीदार असणं अत्यंत आवश्यक आहे, ही कायद्यामधली पण तरतूद आहे. आणि विटनेस का असला पाहिजे, तर तो जे काही तो वारस नोंद करतो ते एक प्रकारचं त्याला इच्छापत्र असं म्हटलं जातं किंवा मृत्यूपत्रच थोडक्यात म्हटलं जातं, कारण त्याच्या मृत्यूनंतर तो वारस पिक्चर मध्ये येत असल्यामुळे तिथं आपल्याला त्यामुळे आपल्या संस्था प्रकारची साक्ष ही वारस नोंद करताना घेतली जाते का नाही घेतली जात हेही बघा. कायद्यामध्ये मात्र किंवा तुमचे जे उपविधी आहेत या उपविधीमध्ये देखील ही तरतूद तुम्हाला दिसेल. बँकिंग रेग्युलेशन ऍक्टचा काही आपला फारसा हे नाही, पण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि मी नेमका त्याचा रेफरन्स आपला कुठं कुठं कागदपत्रांमध्ये येतो याच्याबद्दलचं मी तुम्हाला सांगणार. आम्ही कर्ज मंजूर केल्यानंतर आम्ही कर्जदाराला मंजुरी पत्र देतो का, हा माझ्या दृष्टीने एक प्रश्न तुमच्या समोर आहे. मुळात आपण मंजुरी पत्र त्याला दिलं पाहिजे. या मंजुरी पत्राची जी स्थळ प्रत असेल त्याच्यावरती त्याचे कर्जदार जामीनदार जे आहेत त्यांची त्याच्यावरती संमती असली पाहिजे आणि अनकंडिशनल कन्सेंट असं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे, म्हणजे विनाशर्त संमती ही आपल्याला त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. की वरील सर्व अटी शर्ती आम्हाला मान्य असून त्याप्रमाणे आम्ही ही पूर्तता करण्यास तयार आहोत किंवा हे आहोत, ज्या प्रकारचं जे असेल ते हे त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याला कायदेशीर महत्व काय आहे, तर आपल्याला आपल्यापैकी बरेच जण कॉमर्स ग्रॅज्युएट असतील, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि मर्कंटाईल लॉच्या वेळेस त्यांनी शिकलाही असतील, तर त्याच्यामध्ये कोणताही करार अस्तित्वात येताना 2 महत्वाच्या गोष्टी घडाव्या लागतात. एक म्हणजे पहिल्यांदी ऑफर आणि ऍक्सेप्टन्स. पहिल्यांदी त्याला ऑफर द्यायची असते आणि दुसऱ्यांनी ती ऍक्सेप्ट करायची असते. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की एकाने प्रस्ताव द्यायचा असतो आणि दुसऱ्यांनी तो विनाशर्त स्वीकारायचा असतो आणि मग त्याच्यामधल्या ज्या अटी शर्ती त्यांच्या ज्या आहेत त्याच्यानंतर तो करार अस्तित्वात येतो. आता इथं आम्ही जेव्हा सँक्शन लेटर म्हणतो त्यावेळेला सँक्शन लेटर हा एक प्रकारचा संस्थेने दिलेला कर्जदाराला प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावाला कर्जदार जामीनदारांनी
जी काही कन्सेंट दिली ती स्वीकृती आहे, आणि या स्वीकृतीनंतरच आपण जे करार अस्तित्वात आणतो, अग्रीमेंट करतो. आता बघा तुम्ही, जे मंजुरी पत्र असेल त्यामधल्याच अटी शर्ती या तुमच्या करारपत्रात असणार आहे. असं असणार नाही किंवा मंजुरी पत्रामध्ये वेगळ्या अटी आहेत, व्याजदर वेगळा आहे, जामीनदार वेगळे आहेत, कर्जदार वेगळा आहे आणि इकडं तारण वेगळं आहे. तर या दृष्टीने असं काही असणार नाही. तर याच्यामधल्या अटी, याच्यामधल्या तारण, ज्या काही तपशील असेल तो सगळा एकच असणार आहे. त्यामुळे या कंडिशन त्याच्याप्रमाणे आपल्याला अस्तित्वात असणं आवश्यक आहे. आज आपल्याला 101 चा बेनिफिट मिळतोय, त्यामुळे या गोष्टी कदाचित आपल्या समोर येत नाहीत. पण जेव्हा कधी आपल्याला सिव्हिल कोर्ट असेल किंवा बँकांसारखं कधी ज्या वेळेला DRT मध्ये जायची वेळ येईल, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं कायदेशीर चौकटीमध्ये झाल्यात का नाही हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. त्याचबरोबर एकदा का तुमचा करार अस्तित्वात आला तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपल्याला काय सांगतो, की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्ज दिलं, कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्याला कर्ज वितरणही केलं. आता कर्ज वितरण झाल्यानंतर तो करार तुमचा एक्झिक्यूट झाला. एक्झिक्यूट झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कंडिशन मध्ये चेंज करायचा झाला, समजा कर्जदारांनी काही विनंती केली किंवा बँकेलाही तुमच्या पतसंस्थेलाही वाटलं काही बदल करायचे असतील, तर कन्सेंट लागते, सगळ्यांची संमती लागते. एकदा अस्तित्वात आलेल्या करारामध्ये जर काही चेंज करायचं असेल, एनी मॉडिफिकेशन, अल्टरेशन, ऍडिशन, काही त्याच्यामध्ये किंवा डिलिशन काही असलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये करार जो काही चेंज होईल त्याच्यामध्ये सगळ्यांची संमती असणं आवश्यक असते. मी ज्या ठिकाणी काही ठिकाणी पाहिलं तिथं अशा गोष्टी करताना फक्त कर्जदाराची संमती घेतली जाते, जामीनदाराची संमती घेतली जात नाही, जामीनदाराला इग्नोर केलं जातं. मला वाटतं की असं करू नका, कारण जामीनदार याची जशी जबाबदारी आहे तसं जामीनदाराचे अधिकार पण आहेत. त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये गॅरेंटरच्या फक्त लायबिलिटीज माहिती आहेत, की कर्जदारा इतका जामीनदार जबाबदार आहे, सगळं माहिती आहे. पण कर्जदाराबरोबर काही गोष्टींमध्ये जामीनदाराचा देखील अधिकार आहे. त्यामुळे त्याचा हा हक्क असल्यामुळे त्याची आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे कर्ज वितरण करताना तो म्हणजे कन्सिडरेशन पार्ट, मोबदला. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला त्या करारात अंतर्भूत केलेल्याप्रमाणे त्याला मोबदला मिळत नाही तोपर्यंत तो करार जो आहे त्याची वैधता कायद्याने टिकत नाही. कर्जदाराचं ज्या वेळेला तुम्ही काही वेळेला नवं जुनं करता, दुसऱ्याच्या नावावर तिसऱ्याला कर्ज दिलं जातं, अशा ज्या काही गोष्टी घडतात तर त्यावेळेला मात्र या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, की ते कर्ज जे आहे ते त्याला मिळालं पाहिजे किंवा त्यांनी ज्या कारणासाठी दिलं असेल त्याच्या विनियोगासाठीच ते कर्ज गेलं आहे याची खात्री. म्हणून तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह बँक हा नेहमी आग्रह करते की कर्जाचा विनियोग हा काय झालेला आहे याचा आम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस पाहिजे. रिझर्व्ह बँकेचा कायम आग्रह असतो की आम्हाला एव्हिडन्सेस त्याचे पाहिजे. किंबहुना तुमचं जेव्हा स्टॅट्युटरी ऑडिट होत असेल, ऑडिटरही तुम्हाला हा आग्रह धरत असतील की कर्ज तुम्ही दिलेलं आहे, कर्ज ज्या कारणासाठी दिलेलं आहे त्या कारणासाठीच दिल्याचा विनियोग झालेला असल्याचा कागदोपत्री पुरावा आम्हाला इतर रेकॉर्डवर पाहिजे. त्यामुळे या दृष्टीने त्याच्यामध्ये हा एक सिद्ध होतो की उद्याचं कन्सिडरेशनच पार मिळालं नाही. उद्या तुम्ही कर्ज ज्या वेळेला देता एखाद्या व्यक्तीला त्यावेळेला किंबहुना तारण मिळकती जेव्हा तुम्ही त्याच्या मिळकती तारण घेता त्यावेळेला त्या मिळकती त्याच्याकडे आलेल्या आहेत हेच देखील त्याचा खरा मालकी हक्क आहे की नाही सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्या मिळकत विकत घेताना जे जे काही पेमेंट समोरच्या पार्टीला केले असतील ती देखील चेक क्लिअर झालेत की नाही, किंवा समोरच्या व्यक्तीला, आता उदाहरणच घ्यायचं म्हटलं की मी समजा एखादी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीकडनं जर खरेदी करणार असेल तर मी त्या माणसाला दिलेले चेक जे आहेत ते रिलाइज झालेत की नाही हे मी जर तुमच्या संस्थेमध्ये त्या प्रॉपर्टीच्या आधीच लोन घ्यायला आलो तर तुम्ही ते पाहणं आवश्यक आहे. अन्यथा तो व्यवहार पोकळ व्यवहार समजला जातो आणि कन्सिडरेशन पार्ट नसल्यामुळे तो करार रद्द केला जातो, ज्याला अनपेड सेलर म्हटलं जातं. सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये अनपेड सेलर नावाची एक संकल्पना आहे. तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ती वाचा आणि ती अत्यंत महत्वाची संकल्पना त्याच्यामध्ये ती आहे आणि ती देखील आपण बघणं किंवा त्याचाही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचा आपला संबंध आहे. आपण मॉर्गेजेस जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आपल्या दृष्टीने येतो. सेक्शन 58 मध्ये त्याची आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. मॉर्गेज याचा अर्थ काय, आपल्याकडे एकूण 6 प्रकारची मॉर्गेजेस आहेत आणि त्याच्यामधली रूढ मॉर्गेज किंवा जी प्रचलित मॉर्गेज आहे ती 2च प्रकारची आहे. एक म्हणजे रजिस्टर किंवा ज्याला आपण सिंपल मॉर्गेज म्हणतो, जे आपण रजिस्टर ऑफिसमध्ये जातो आणि रितसर त्याची नोंदणी करतो. आणि दुसरा आहे इक्विटेबल मॉर्गेज, त्याची नोटीस ऑफ इंटिमेशन आपण देतो आणि ते करतो. एक मग अशी मला वाटतं एक प्रश्न पण तुमच्यापैकी एकाने विचारला, आणायचे इथं रेफरन्स आलाय म्हणून सांगतो की पतसंस्थांनी इक्विटेबल मॉर्गेज करायची का नाही करायची. मला वाटतं पतसंस्थांनी इक्विटेबल मॉर्गेज करावी का न करावी याच्याबद्दल कुठल्याही स्पेसिफिक गाईडलाईन्स नाहीत किंवा बॅनही नाहीये.
पण त्याच्यातला धोका त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण पतसंस्था या सेरसाईशी अटॅच नाहीयेत. आपण सेरसाईकडे आपलं कुठलंही रजिस्ट्रेशन नाहीये. बँका जेव्हा इक्विटेबल मॉर्गेज करतात त्यावेळेला त्याची नोंदणी जरी झाली नाही तरी सेरसाईकडं सेंट्रल रजिस्ट्री एक आहे त्याच्याकडं मात्र त्याची ती नोंदणी करतात. किंबहुना मी देखील पतसंस्था म्हणून तुम्हाला विनंती करेन की आता इथनं पुढे ज्या ज्या वेळेला तुम्ही मिळकतींवर कर्ज द्याल, प्रॉपर्ट्यांवर कर्ज द्याल, त्या वेळेला तुमचा बँकेकडनं जसा तुम्ही सिबिल रिपोर्ट मागवता तशाच पद्धतीने त्या मिळकती संदर्भातला सेरसाई रिपोर्ट देखील मागवा. आणि या सेरसाईच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला कळू शकेल की याला कुठल्या तरी नॅशनलाइज किंवा अन्य कुठल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने त्याला इक्विटेबल मॉर्गेजच्या अगेन्स्ट कर्ज दिलंय का हे तुम्हाला कळू शकेल. अदरवाईज ह्या कर्जाची नोंद सर्च मध्ये तुम्हाला कळणार नाही आणि त्याच्यामुळे कदाचित तिथं फायनान्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दृष्टीने रजिस्टर मॉर्गेज आणि आता फार स्टॅम्प ड्युटीमध्ये फारसा फरक पण त्याच्यामध्ये राहिलेला नाहीये. त्यामुळे इक्विटेबल मॉर्गेज देखील रजिस्टर करता येतं. त्यामुळे त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. परंतु हा एक मगाशी विचारलेला प्रश्न होता म्हणून मी त्याचं तुम्हाला जाता जाता उत्तर त्याच्यामध्ये दिलं. त्याचबरोबर मॉर्गेजचा नेमका अर्थ काय, तर बऱ्याच वेळेला मॉर्गेज म्हणजे ओनरशिप झाली असं समजलं जातं. मॉर्गेज म्हणजे ओनरशिप नाही, तुमचा मालकी हक्क नाही, तर तुमचा अधिकार फक्त तुम्ही दिलेल्या कर्जापुरताच मर्यादित आहे. तुमचं ज्या दिवशी कर्ज संपेल त्या दिवशी तुमचा अधिकार आपोआप नष्ट होतो. तुम्ही रिलीज डीड करा नाही तर करू नका, अन्यथा काही वेळेला कोर्ट देखील तुम्हाला त्या माणसाने जर तक्रार केली तर कोर्ट देखील तुम्हाला ऑर्डर देऊ शकेल की त्याचं रिलीज करा. बऱ्याच वेळेला प्रश्न असे येतात, टर्म लोनच्या बाबतीत मी सांगतो की मुळात मॉर्गेज याचा अर्थ तुमचं कन्सिडरेशन पार्ट जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंतच तुमचा अधिकार त्याच्यामध्ये आहे. ज्या दिवशी तुमचं कन्सिडरेशन नसेल किंवा जेवढंच कन्सिडरेशन तुमचं आहे तेवढाच तुमचा अधिकार आहे. तुम्ही लोन अमाऊंट त्याची एखाद्याची 5 लाख आहे आणि प्रॉपर्टी 20 लाखाची आहे, तर तुम्ही मॉर्गेज 5 लाखाचंच करता, 20 लाखाचं करत नाही. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 20 लाख आहे म्हणून याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही त्याला कर्ज पुरवठा जेवढा केलाय तेवढाच तुमचा त्याच्यामध्ये हक्क आहे किंवा अधिकार आहे. आता प्रश्न असा येतो की बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात, म्हणून मी मुद्दाम त्या प्रश्नाला आता हे करतोय की आम्ही कर्ज 10 वर्ष मुदतीने दिलेलं आहे, त्याचं मॉर्गेज आम्ही 10 वर्ष मुदतीने केलेलं आहे आणि त्यांनी कर्ज 4 वर्षात फेडलेलं आहे, तर पुढचं मॉर्गेज पुन्हा आम्हाला त्याला कर्ज द्यायचंय त्याच मिळकतीवर तेवढ्याच रकमेचं किंवा किंबहुना त्याच्या कमी रकमेचं द्यायचंय, तर आम्ही पुन्हा मॉर्गेज करायचं का नाही करायचं. मला वाटतं की हा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचं उत्तर सांगतो की मुळात तुम्हाला ज्या वेळेला टर्म लोनच्या बाबतीत मी बोलतोय, मी कॅश क्रेडिटच्या बाबतीत बोलत नाहीये. टर्म लोनच्या बाबतीत कर्ज संपलं की त्याचं मॉर्गेज आपोआप संपलं. कर्जाच्या मुदतीचा आणि मॉर्गेजचा काहीही संबंध नाही. मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या की जर एखाद्या कर्जदाराला तुम्ही 5 वर्ष मुदतीने कर्ज दिलेलं आहे, म्हणजे माझ्या प्रश्नाचं जे काही तुम्हाला मी आता विचारीन त्याच्यातच तुमचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला 5 वर्ष मुदतीने मी एखाद्या माणसाला कर्ज दिलेलं आहे किंवा तुम्ही संस्थेने कर्ज दिलेलं आहे आणि त्या कर्जाची मुदत संपलेली आहे आणि मुदत संपून आता जवळजवळ 10 वर्ष होऊन गेलेली आहेत, म्हणजे कर्ज देऊन आता 15 वर्ष झालेली आहे, तर तुमचा कर्ज वसुलीचा अधिकार संपला का हो? असं जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणणार नाही, कारण आमच्या अजून कर्जच त्याच्याकडनं आलेलं नाही. मग हा जर तुम्हाला अर्थ माहिती आहे की बाबा कर्ज जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत आपला त्याच्यावरती अधिकार आहे, मुदतीचा आणि कर्ज याचा मॉर्गेजचा काहीही संबंध नाही. जर आपण एका बाजूला हा विचार केला तर अशा कर्जांच्या बाबतीत मुदत संपल्यानंतर मॉर्गेजचा विषय संपला ना. त्यामुळं त्या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करायला लागेल. त्यामुळे हा विचार जो आहे हा तुम्ही हे करा. जर नवीन कर्ज द्यायचं असेल तर पुन्हा नव्याने मॉर्गेज करणं हे अत्यंत त्याच्यामध्ये आवश्यक आहे. आणि रजिस्टर मॉर्गेज हा माझ्या दृष्टीने पतसंस्थांसाठी तरी एक सुरक्षित मार्ग आहे, कारण आपला चार्ज क्रिएट होणार आहे आणि आपली तिथं नोंद होणार आहे, सर्च मध्ये त्या गोष्टी येणार आहेत. इक्विटेबल मॉर्गेज करायला असं करू नका, करा असं कुठंच आपल्याला स्पेसिफिक बॅन नाहीये किंवा इन्स्ट्रक्शन नाही. त्यामुळे त्या बाबतीत आपण ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचाही आपला बऱ्याच वेळेला संबंध येतो आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट जो आहे याच्यामध्ये आपल्याला 138 चा संबंध आहे आणि 138 जो आहे याच्यामधल्या 2च गोष्टी मी तुम्हाला फक्त महत्त्वाच्या सांगणार आहे. तो खूप मोठा सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त चेक जे आपले आहेत हे चेक जे आहेत ते कसे घ्यावेत, काय घ्यावेत, त्याचं डिक्लेरेशन कसं घ्यावं हे आपल्याला सहकार खात्याने एक मार्गदर्शक परिपत्रक पूर्वी पाठवलेलं आहे. मला नक्की साल आठवत नाही पण साधारणपणे 2010, 8, 9, 10च्या दरम्यान ते असावं. त्यामुळं कदाचित फेडरेशनकडे उपलब्ध असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. तर त्या दृष्टीने तुम्ही ते बघा. आणि सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे, तर महत्वाचा भाग आहे की 2 गोष्टी. चेक थर्ड पार्टी असला पाहिजे, त्रयस्थ माणसाच्या नावाने चेक दिलेला असला पाहिजे.
काही वेळेला ब्लँक चेक घेतले जातात आणि तिथं कर्जदाराचंच नाव लिहिलं जातं. अशा वेळेला चेक तो जो आहे त्याचा 138 होईल का नाही होईल याच्याबद्दलची शंका आहे. कारण ड्रॉवर आणि पेई हे वेगळे वेगळे असले पाहिजेत. ड्रॉवर आणि पेई जर सारखेच असतील तर पेईने दावा कुणावर दाखल करायचा? 138 मध्ये दावा कोण दाखल करतो? बेनिफिशरी किंवा पेई दावा दाखल करतो. पेई कुणावर दावा दाखल करतो? तो चेकचा ड्रॉवर कोण असेल त्याच्यावर दावा दाखल. चेकच्या बाबतीत ड्रॉवी कायम बँकच असते. दुसरी कोण ड्रॉवी दुसरा असू शकत नाही. कारण चेकचं जे काय आपण तो वसुलीला बँकेतच पाठवतो. त्यामुळे त्या दृष्टीने ड्रॉवर आणि पेई हे दोन्ही व्यक्ती भिन्न असणं आवश्यक आहे. या जर एकच असतील तर कदाचित स्वतःवरती दावा दाखल करता येईल का? अशी आपल्या कायद्यात तरी अजून तरतूद नाहीये, किंबहुना जगातही अशी काही तरतूद नाहीये. हा एक भाग झाला. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की रिपेमेंट ऑफ प्रायर डेट्स. म्हणजे पूर्वी मी काहीतरी कर्ज घेतलेलं आहे, काहीतरी मी त्याचं देणं लागतो, हे देणं देण्यासाठी मी परतफेडीसाठी चेक दिलाय हे सिद्ध करावं लागतं. उद्या समजा मला असं गृहीत धरा की तुमचे जे कोणी व्यक्ती माझ्याकडे एखादी आली आणि त्याचा ट्रस्ट आहे आणि त्यांनी माझ्याकडे देणगीसाठी चेक मागितला, मी तो चेक दिला आणि तो चेक बाउन्स झाला, तर ते माझ्यावर 138 करू शकत नाही. किंवा तुम्ही देखील ठेवीसाठी लोकांकडनं चेक घेता आणि तो चेक जर बाउन्स झाला उद्या, तर तुम्ही त्या ठेवीदारावर 138 करू शकता का? काही तुम्हाला अधिकारच नाही. कारण सगळ्यात महत्वाचा भाग काय की त्यांनी तुमच्याकडनं कधी कर्जच घेतलेलं नाहीये. तुमचं देणं देण्यासाठी म्हणून त्यांनी काही चेक घेतलेला नाही. पार्टनरशिप आणि कंपनीच्या बाबतीत मी आता फार बोलणार नाही, कारण आपल्याकडे पतसंस्थांच्या बाबतीत ती कर्ज फारशी नाहीत. आपल्याकडे जो उपलब्ध वेळ आहे त्याच्यात मला हे बसवायचं असल्यामुळे मला ह्या गोष्टी हे करायला लागतील. दोन महत्वाच्या आपल्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या इंडियन स्टॅम्प ऍक्ट आणि बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट. इंडियन स्टॅम्प ऍक्ट जो आहे हा सेंट्रल ऍक्ट आहे. याच्यामध्ये 9 जे काही स्टॅम्प इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी आकारली जाते, हे केलं जातं. केंद्र सरकार ती स्टॅम्प ड्युटी ठरवतं. संपूर्ण देशामध्ये तुम्ही तो स्टॅम्प कुठेही खरेदी केलात तरी देखील तुम्हाला त्याची रक्कम सारखीच असते. एक तर रेव्हेन्यू स्टॅम्प किंवा प्रॉमिसरी नोट असेल, इन्शुरन्स डॉक्युमेंट, बिल ऑफ सेलिंग असेल, गुजरात घ्या, महाराष्ट्र रेव्हेन्यू स्टॅम्प कुठेही घ्या. आता फक्त एक अजून वैशिष्ट्य त्याचं काय, त्याला व्हॅलिडिटी नाही. जशी आपली बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट मध्ये 6 महिन्याची जी व्हॅलिडिटी आहे तशी इंडियन स्टॅम्प ऍक्ट मध्ये ही व्हॅलिडिटी त्याच्यामध्ये नाहीये. आता दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग की तुम्ही ज्या वेळेला एखादा जो काही स्टॅम्प आहे हा जे खरेदी करता, तो खरेदी करत असताना ज्या राज्यात तुम्ही खरेदी करता त्या राज्यामध्ये तुम्हाला त्याचं पूर्ण उत्पन्न त्या राज्याला मिळतं. त्या दृष्टीने मला वाटतं की महाराष्ट्रात जर रेव्हेन्यू स्टॅम्प खरेदी केला तर महाराष्ट्राला मिळतो, किंवा कर्नाटकात खरेदी केला तर ते कर्नाटकाला त्याचं पूर्ण उत्पन्न मिळतं. बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट मध्ये आपण अजूनही त्याचं नाव बॉम्बे आहे. 2 प्रकारची स्टॅम्प ड्युटी आहे, एक ज्युडिशियल स्टॅम्प आणि एक नॉन ज्युडिशियल. ज्युडिशियल म्हणजे आपल्याला ज्या वेळेला एखाद्या कोर्टामध्ये काही केस करायला लागते, तुम्ही 101 करता, 91 करता किंवा अन्य काही कोर्टामध्ये आपल्याला दावे दाखल करायचे असतात, तेव्हा जी काही आपण स्टॅम्प ड्युटी भरतो ती ज्युडिशियल स्टॅम्प ड्युटी. आणि जे करार केले जातात ते नॉन ज्युडिशियल स्टॅम्पच्या प्रमाणे केले जातात. आता त्याच्यामध्ये स्टॅम्पचे जे प्रकार आहेत ते वेगळे वेगळे आहेत. आता ई स्टॅम्पिंग आलंय, फ्रँकिंग आहे, त्याच्यानंतर ऍडेसिव्ह आहेत किंवा जनरल स्टॅम्प पेपर्स आहेत. आता स्टॅम्प पेपरमध्ये त्यांनी सांगितले की जो करार करणारी व्यक्ती आहे, कोणतीही करार करणारी जी व्यक्ती आहे त्यापैकी एकाच्या नावाने तो स्टॅम्प असला पाहिजे. तिराईत कोणीतरी वेगळाच माणूस आहे त्याचा स्टॅम्प, उद्या गोल्ड लोन साठी काल एक गिराईक आलं होतं त्याचा स्टॅम्प उरलाय म्हणून दुसऱ्या कोणाला तरी दिला तर तो करार तुमचा जो आहे तो व्हॅलिड राहणार नाही. जनरली संस्थेच्या नावाने आपण स्टॅम्प आणतो, त्याचं कारण संस्था ही प्रत्येक करारामध्ये असतेच, त्याच्यामुळे आपण तिथं तो हे करतो. इथं मात्र स्टॅम्प खरेदी केल्यापासून आपल्याला 6 महिने जे काय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वापरणं आवश्यक आहे, अन्यथा ते रिव्हॅलिडेट करायला लागतील किंवा त्याची रिफंडची पण प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे आपल्याला ते करून घ्यावे लागतील. आता स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत एक प्रश्न असा आहे की समजा तुम्ही ज्या वेळेला स्टॅम्प खरेदी करता किंवा हे करता, समजा एखादं व्हेकल लोन जेव्हा देता किंवा प्लेज लोन देता किंवा अन्य कुठलं मॉर्गेज लोन करता, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सिक्युरिटीज असतात. त्या ऍक्च्युली आपल्या सँक्शन लेटरमध्ये आपल्याला तसं मेन्शन करणं आवश्यक आहे. त्याला 2 प्रकारच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये प्राईम सिक्युरिटी आणि कोलॅटरल सिक्युरिटी असा आपल्याला उल्लेख जर आपण केला तर आपल्याला स्टॅम्प ड्युटीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये आपण कन्सेशन आपल्याला मिळू शकतो. प्राईम सिक्युरिटीला पूर्ण स्टॅम्प ड्युटी जर घेतली असेल, आपला बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट सांगतो की प्राईम सिक्युरिटीला जर तुम्ही पूर्ण स्टॅम्प ड्युटी घेतली असेल तर कोलॅटरल सिक्युरिटीला पूर्ण स्टॅम्प ड्युटी घ्यायची गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिकल याच्यामध्ये हे अवघड आहे किंवा तिथले तुम्हाला रजिस्ट्रार कितपत सहकार्य करतील याच्याबद्दल नाही, पण काही संस्था ज्या आहेत त्या कायद्याने तिथं भांडून करून घेतात. समजा एखाद्याला तुम्ही हायपोथिकेशन लोन दिलेलं आहे
आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून प्रॉपर्टी मॉर्गेज जर करून घेतली असेल, तर हायपोथिकेशनला जर तुम्ही पूर्ण स्टॅम्प ड्युटी घेतली असेल, काय जी लाखाला तुमची 100-200 रुपयाप्रमाणे जी काही स्टॅम्प ड्युटी ती घेतली असेल, आणि ते जर तुम्ही त्यांना दाखवलं आणि सांगितलं की आम्ही प्रॉपर्टी ही फक्त कोलॅटरल सिक्युरिटी घेतलेली आहे, अशा वेळेला 200 रुपयाच्या स्टॅम्पवर देखील ते तुमचं मॉर्गेज होऊ शकतं. ही कायद्यामध्ये असलेली तरतूद आहे. त्यामध्ये आर्टिकल 40 वगैरे त्याचा असेल, आर्टिकल एक्झॅक्ट मला आठवत नाही, पण तुम्ही तुमच्या वकिलांशी बोलून किंवा ते आर्टिकल बॉम्बे स्टॅम्प ऍक्टचं बघू शकता. त्यात तो स्पेसिफिक भाग त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळं कोलॅटरल सिक्युरिटी आणि प्राईम सिक्युरिटी, आता एखादं मॉर्गेज तुम्ही केलं ते तर प्राईम सिक्युरिटी तुमची हाऊसिंग प्रॉपर्टी असेल, तर करारपत्र वगैरे जे साधे घेतात त्याला तुम्ही 100-200 रुपयाची काही आताची एक्झिस्टिंग स्टॅम्प ड्युटी त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत देखील डबल स्टॅम्प ड्युटी आपण घेतो का, हाही भाग तुम्ही बघा, तुमच्या वकिलांशी बोलून घ्या, लिगल ओपिनियन घ्या, बॉम्बे स्टॅम्प ऍक्टचा अभ्यास करा, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला कर्जदाराचं देखील त्याच्यामध्ये येईल, त्याच्याऐवजी त्याच्याकडनं शेअर्सचे पैसे घ्या स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटला घालवण्यापेक्षा. या दृष्टीने तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे हा देखील आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये नोंदणी कुठल्या कागदपत्रांची करायची याचं बंधन आहे. 100 रुपये किंवा 100 रुपयाच्या वरचा कोणताही स्थावर मिळकतीचा व्यवहार, भले तो तुमचा मॉर्गेज असेल, तुमचं बक्षीसपत्र असेल, भाडे करार असेल, खरेदी खत असेल, जे काही असेल ते, हे तुम्हाला कायद्याने तिथं नोंदवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तिथं नोंदणी तुमची करणं आवश्यक आहे. आता नोंदणी आणि एक्झिक्युशन याच्यातला एक फक्त तुम्हाला 1 मिनिटामधला फरक मी सांगतो, की रजिस्ट्रेशन केव्हा करता येऊ शकतं, कायदा काय सांगतो आपल्याला, कायद्यामध्ये काय सवलत आहे. एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट आणि रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट म्हणजे आज मी एखाद्या त्याच्यावरती जेव्हा सही करतो, सह्या करतो, त्यावेळेला ते माझं एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट झालं. मी एखादी प्रॉपर्टी खरेदी करतोय, आज सुट्टी आहे, आज रविवारचा दिवस आहे, परंतु आम्ही दोघंही आज सह्या करतोय. देणारी व्यक्ती, घेणारी व्यक्ती सह्या करते, त्याचा व्यवहारापोटी मी त्याला काय चेक द्यायचा तोही दिलेला आहे. पण आज रजिस्टर ऑफिस बंद आहे, त्यामुळे मी तिथं रजिस्टर करू शकत नाही. तर हे रजिस्ट्रेशन करता येईल का, तर कायदा सांगतो नक्की करता येईल. ज्या दिवशी तुमचं एक्झिक्युशन झालेलं आहे त्या दिवसापासून 120 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करू शकता. हा तुम्हाला दिलेला कायद्याने अधिकार आहे. त्याच्याही पुढे जाऊन रजिस्ट्रेशन ऍक्ट आपल्याला असं सांगतो की अपवादात्मक परिस्थिती जर असेल, आता कोरोना सारख्या परिस्थिती आहे किंवा अशा काही आता आपण बघतोय पुराची परिस्थिती आता लेटेस्ट आपण बघतोय, किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य काही तुमच्यावरती काही प्रसंग एखादा घडला असेल, काही झाला असेल, आणि जर रजिस्ट्रार अथॉरिटीला ते जर कारण पटलं आणि त्याला जर ते लक्ष हे झालं, तर तो जो डिले आहे तो कंडोन करून तो पुढे 120 दिवस वाढवू शकतो. म्हणजे एकूण 240 दिवस आपल्याला मिळालेले आहेत, पण 120 दिवस आपल्या हक्काचे आहेत. 120 दिवस हे तुम्हाला त्या कायद्यात जर काही तुम्ही बसत असाल तर त्याच्या ह्याच्यावरती आहे. त्यामुळं आज तुम्ही कर्ज एखादं देताना काही वेळेला गोंधळ होतो, मला फोनही येतात, म्हणून मी हा मुद्दा क्लिअर करतो की साहेब आम्ही आज त्याचं कर्ज सोडलं, प्रॉमिसरी नोट घेतली, आज कर्ज सोडलं, मॉर्गेजसाठी आमचा माणूस गेला पण नंबरच लागला नाही, आता रजिस्ट्रेशन झालं नाही, काय करू. काही घाबरायचं कारण नाहीये. रजिस्ट्रेशन तुमचं नंतर झालं तरी आपल्याला फक्त आपण प्रॅक्टिकली विचार त्याच्यामध्ये करून अगोदर का करतो, तर बाबा आपण कर्ज दिल्यावर यांनी नाहीच सहकार्य केलं उद्या आपल्याला, तर आपलं रजिस्ट्रेशन राहील, म्हणून आपण तो प्रॅक्टिकल वे त्याच्यामध्ये पकडतो. पण असं घाबरायचं त्याच्यामध्ये काही कारण नाहीये, कारण आपल्याला कायद्याने त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता मी एक माझा जो वेळ आहे त्याच्यात माझ्या एक 2 स्लाइड्स आहेत तेवढ्याच मी संपवणार आहे. कारण मला माहिती आहे की जो काही वेळ आहे त्याच्यानंतर प्रश्नोत्तरासाठी 15 मिनिटं आहेत. त्यामुळे त्याच्यात आपण जास्त बोलू. डॉक्युमेंट्स कशासाठी करायची, तर त्याचे काही उद्देश आहेत. एक म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ बॉरोवर. कर्जदार जामीनदाराची जी ओळख आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त कागदपत्रांवरच होते. म्हणजे तुमच्या कागदपत्रांवर असणाऱ्या त्याच्या सह्या आणि तुमच्या रेकॉर्डवर असणाऱ्या सह्या, हीच त्याची एक ओळख जी आहे त्याच्या खाणाखुणा आहेत. बाकी त्याचा चेहरा किंवा काय किंवा तो येऊन गेला काय, की आता आपण थंब इम्प्रेशन वगैरे पण घेतो किंवा आपण फोटोही घेतो, तो आपला एक ऍडिशनल भाग झाला. पण खऱ्या अर्थाने आपल्या दृष्टीने आपण सह्या हाच त्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ सिक्युरिटी, सिक्युरिटी काय आहे ही देखील महत्वाची आहे, की तारण तुम्ही काय घेतलेलं आहे हे कागदपत्रांमध्ये योग्यरित्या नोंदवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला मॉर्गेजमध्ये वर्णनच चुकतं, मॉर्गेज कॉपी पेस्ट असतात, मॉर्गेज आम्ही वाचतच नाही. वकील किंवा आपल्याला मॉर्गेज देताना जुनं कुठलं तरी मॉर्गेज असतं, त्यातलं फक्त नाव गाव पत्ता एवढंच चेंज करून देतात आणि मग ते आहे तसं आपलं मॉर्गेज होतं आणि मग प्रॉब्लेम होतात. हायपोथिकेशन डीड असेल, तुम्ही तारण घेता, वाहन घेता, टीव्ही घेता, फ्रीज घेता, आता त्याचे रजिस्टर नंबर पण लिहिले पाहिजेत ना. तुमच्याकडे जोपर्यंत व्हेकलचं तुम्हाला त्याचा नंबर येत नाही आरटीओ कडनं, तोपर्यंत तुमचं काहीतरी रेकॉर्ड पाहिजे.
त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये असतात इन्शुरन्स पॉलिसी सुरुवातीची असते त्याच्यामध्ये असतं, किंवा तुमच्याकडे गाडी जेव्हा बघायला येत दाखवायला आणतो तेव्हा तुम्ही ट्रेसिंग करून देखील त्याचे नंबर लिहू शकता. त्यामुळे ह्या दृष्टीने सेक्युरिटीचं व्हेरिफिकेशन किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट मधनच होतं. चार्ज क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे, तुम्हाला कालमर्यादा ठरवायची असेल तर डॉक्युमेंट पाहिजे, तुम्ही त्याच्यावर जो व्यवहार केलाय त्यासाठी डॉक्युमेंट पाहिजे, ऑडिट पर्पजसाठी तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे. आता ऑडिट पर्पज मध्ये दोन भाग आहेत, एक रेव्हेन्यू ऑडिट आहे आणि एक लीगल ऑडिट आहे. आता तुमच्याकडे जे सीए येतात ते जनरली रेव्हेन्यू ऑडिट करतात, पण काही संस्थांमध्ये आपण एखादं डॉक्युमेंट केलं, एखादं कर्ज वितरण केलं आणि आपल्या संस्थेच्या क्षमतेनुसार आपली रिस्क बेरिंग कॅपॅसिटी किती आहे, किती जास्तीत जास्त रकमेचं कर्जाची जोखीम आम्ही स्वीकारू शकतो, या अनुषंगाने संस्था स्वतःचं धोरण ठरवून कर्ज वितरणानंतरचं एक लीगल त्याच्यामध्ये वकील जे आहेत ज्याने लीगल ओपिनियन अगोदर दिले त्याच्यापेक्षा वेगळा वकील त्याच्याकडनं एन्फोर्समेंट सर्टिफिकेट देखील घेण्याची पद्धत काही संस्थांमध्ये किंवा बँकांमध्ये आहे, आणि ही चांगली पद्धत आहे. कारण मुळात काय होतं की कागदपत्र करताना काही वेळेला आपण प्रॅक्टिकली आपले घाई असते, आपल्याला कर्ज वितरण करायचं हे असतं आणि ह्याच्यामध्ये एखादी गोष्ट राहून जाते, आणि त्याचे आणि आपले जोपर्यंत संबंध चांगले आहेत तोपर्यंतच तो सहकार्य करण्याच्या मानसिकतेमध्ये असतो. जो ज्या वेळेला त्याचे संबंध बिघडतात त्यावेळेला तो आपल्याला काहीही सहकार्य करत नाही. आणि मग कोर्टात जाताना जर आपल्या लक्षात आलं की या कागदपत्रांवर या गोष्टी राहिल्यात, सहीच राहिली, मॉर्गेज चुकले, अमुक झाले, हे जे काय आहे हे जर तसं राहिलं गेलं तर ती आपली पंचायत होते. म्हणून वेळीच जर आपल्या लक्षात आलं तर लीगल ऑडिटची देखील पद्धत तुम्ही सुरू करायला हरकत नाही. जिथं मोठी मोठी कर्ज वितरण होतात त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट तुम्ही काय केलाय त्याच्याबरोबर आहे. सगळ्यात महत्वाचा भाग सेफ्टी ऑफ फंड्स आहेत. तुम्ही लोकांचे पैसे घेऊन आपण तिसऱ्या माणसाला पैसे देतोय, त्यामुळे आपल्याकडे काही इन्शुरन्स कव्हरेज नाहीये बँकांसारखं, निदान त्यांच्याकडे 5 लाखाचं कव्हरेज तरी आहे, आपल्याकडे 1 रुपयाचं कव्हरेज नाहीये. आपलं कर्ज जे आहे ते जेवढं चांगलं असेल, कर्जाची कागदपत्र, आपण कोणत्या कर्जदारासमोर जास्त नतमस्तक होतो, तर जिथं आपली कमतरता असते तिथं आपल्याला जास्त तडजोड करायला लागते, आणि ही कागदपत्रांची आपल्याला जिथं आपली कमतरता असते तिथं आपल्याला जास्त तडजोड करायला लागते. त्यामुळे आपली कागदपत्र तिथं चांगली असणं आवश्यक आहे. किंबहुना नफा आणि कागदपत्र याचा देखील आता संबंध आलेला आहे. जेव्हा एमपी आम्हाला नव्हतं तेव्हा हा विषय नव्हता, आपल्याला माहिती नफा म्हणजे काय, उत्पन्न वजा खर्च, कागदपत्रांचा काय संबंध. परंतु जर एखादं कर्ज तुम्ही सुरक्षित आहे असं समजताय आणि ते D1 कॅटेगरीमध्ये असेल आणि तुमच्या स्टॅट्युटरी ऑडिटरनी जर कागदपत्र सगळी तपासून जर असा रिमार्क मारला की इट इज नॉट अनसेक्युअर्ड, तर त्यावेळेला तुम्हाला त्याची तरतूद जी आहे ती असुरक्षित कर्जाच्या हिशोबाने करायला लागेल आणि तुम्ही केलेली तरतूद वाढणार आहे, म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या नफ्यावर देखील त्याचा परिणाम तुम्हाला होणार आहे. डॉक्युमेंटचं सिलेक्शन कुणी करायचं, तर डॉक्युमेंटचं सिलेक्शन तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण बऱ्याच ठिकाणी सेट लावलेले असतात आणि शिपाई करतो. माझं मत असं आहे की असं होऊ नये, कारण डॉक्युमेंटचं सिलेक्शन करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात की बाबा कॉन्स्टिट्यूशन कर्जदाराची काय आहे, कर्जदार कोण आहे, इंडिव्हिज्युअल आहे, प्रोप्रायटरी फर्म आहे, कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, ट्रस्ट आहे, निरक्षर आहे, काय जे असेल ते. त्याच्यानंतर कर्ज कोणत्या प्रकारचं तुम्ही देताय, त्याला मुदतीचं कर्ज देताय का, खेळत्या भांडवलासाठी काही कर्ज कॅशकीट स्वरूपाचं कर्ज देताय का, तो कोणत्या प्रकारची तुम्हाला सिक्युरिटी देतोय, पेपर सिक्युरिटी आहे का, म्हणजे एफडी आहे, LIC आहे, काय आहे, किंवा काही पेड अप स्टॉक देतोय, व्हेकल देतोय, एखादी प्रॉपर्टी देतोय, आणि चार्ज कोणत्या प्रकारचा तुम्ही क्रिएट करताय, प्लेज करताय का, प्लेज म्हणजे सोने तारण किंवा वेअर हाऊस लोन वगैरे जे असतात ती प्लेज लोन आहेत, हायपोथिकेशन आहे का. आता हायपोथिकेशन मध्ये 3 प्रकारचे स्टॉकचं हायपोथिकेशन वेगळं आहे, मशिनरी हायपोथिकेशन वेगळं आहे, प्रत्येकाचे कंटेंट्स वेगळे आहेत. तुम्ही शिपायला सांगितलं नुसतं हायपोथिकेशन घेऊन येतो, कुठलं आणलं तर तुम्हाला काय करणार त्याचं, त्यामुळे मॉर्गेज आहे का, ह्या गोष्टी आहेत का. तर याच्या दृष्टीने डॉक्युमेंटचं सिलेक्शन ॲडॉक बेसिसवर न करता मुळात हितच आपलं जी काय आहे ती महत्वाची गोष्ट आहे. आता मुळात ह्या डॉक्युमेंट मध्ये काय आहे हे आपण आता शेवटच्या एक 5 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये आहे ते आपण बघूया. डॉक्युमेंटचं वर्डिंग जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, कर्जदार जामीनदार हे तुम्हाला डॉक्युमेंट लिहून देतात. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तुमची वचन चिठ्ठी आणा किंवा प्रॉमिसरी नोट आणा, ते म्हणतात आय किंवा वी प्रॉमिस टू पे, आम्ही वचन देतो की. याचा अर्थ कर्जदारांनी तुम्हाला डॉक्युमेंट लिहून दिलेली आहे, तुम्ही प्रत्यक्षात ती लिहून घेत असला तरी ती कर्जदाराने लिहून दिलेली तुम्हाला आहे. आता हे जर सिद्ध करायचं आहे आपल्याला तर मुळात त्यातली शब्दरचना आपली जी आहे ती फार बोजड असता कामा नये, आणि सगळ्यात महत्वाचा भाग ती एकाच शाईमध्ये आणि एकाच हस्ताक्षरामध्ये लिहिलेली असली पाहिजे. त्याच्यामध्ये शाई आणि हस्ताक्षर जर बदललं तर त्याच्याला अल्टरेशन ऑफ डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. कोर्टामध्ये कर्जदार जामीनदार तिथं ऑब्जेक्शन घेतात
किंवा त्यांचे वकील ऑब्जेक्शन घेतात, ते म्हणतात हा मॅटर आम्ही कर्ज घेतलं तेव्हा नव्हता, आम्ही सह्या केल्या तेव्हा नव्हता, हे नंतर आमच्या अपरोक्ष वाढवलेलं आहे. करार कायदा पुन्हा इथं येतो. करारामध्ये म्हटलेलं आहे 2 व्यक्तींमध्ये जेव्हा करार येतो त्यावेळेला ही त्याच्यामध्ये अधिक पारदर्शकता असली पाहिजे. कोणालाही अंधारात ठेवून अर्धवट माहिती देऊन किंवा दागदपटशा दाखवून कुठलाही जर करार केला असेल तर तो कायद्याने वैध होत नाही. त्यामुळे तिथं आपल्याला या गोष्टी बघायला लागतात. शाई देखील कुठली वापरायची तर निळी किंवा काळीच वापरा. उगाच लाल शाई, अमुक शाई हेही वापरायची गरज नाही. ऑडिटर तुमचे आहेत त्यांना देखील सांगा की याच्यावरती फराटे मारू नका. बऱ्याच ठिकाणी ऑडिटर फराटे मारताना असतात, तुमचे लाल फराटे मारतील, हिरवे फराटे मारतील. गरजच नाही ना, असं त्यांच्याही कुठं ऑडिट कोड ऑफ कंडक्ट मध्ये असं लिहिलं नाही फराटे मारा. असं जर म्हणत असतील तर तुम्ही त्यांना एक सांगा की साहेब ही जशी प्रॉमिसरी नोट आहे तुमच्या खिशात 500ची नोट देतो ती काढा, ती देखील प्रॉमिसरी नोट आहे, मी त्याच्यावर फराटा मारतो देतो तुम्हाला, चालते का बघूयात. जर ती प्रॉमिसरी नोट फराटा मारलेली चालत नाही तर माझी कशी चालेल म्हणून मलाही प्रॉब्लेम येईल ना. त्यामुळे याच्यामध्ये डॉक्युमेंट जे आहेत की तुमची प्रॉपर त्याचं वर्डिंग त्याच्यामध्ये असलं पाहिजे. स्टॅम्प देखील तुम्ही जे लावता ते उगाच घेतले म्हणून घेऊ नका. त्या डॉक्युमेंटला तो स्टॅम्प प्रॉपर वरती लावून तो कशासाठी लावलाय, जर काही एकापेक्षा अनेक स्टॅम्प असतील तर त्याचं कंटिन्युएशन असलं पाहिजे, सह्या असल्या पाहिजे, लिहून घेणार कोण आहे, लिहून देणार कोण आहे, त्याच वेळेला स्टॅम्प घेतले जातात आणि स्टॅम्प कुठेतरी फाईलच्या खाली लावले जातात. ते तुम्ही स्टॅम्प घेतले फक्त पण त्याचं प्रॉपर स्टॅम्पिंग झालं नसेल तर प्रॉब्लेम येईल. अल्टरेशन होऊ नये ही अपेक्षा असते, पण जर कागदाचित झालंच तर त्याला व्हाईटनर लावू नका. तर त्याच्यासाठी एखादी आडवी रेख करा आणि तिथं जो काही मॅटर आहे तो लिहा आणि तिथं पूर्ण सह्या घ्या. अल्टरेशनला जर तुम्ही व्हाईटनर लावता अँबिग्युटी निर्माण होईल आणि पूर्वी काय लिहिलं होतं हे कळणार नाही. कॅपॅसिटी ऑफ एक्झिक्युटर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की कोण कोणत्या कक्षेमध्ये सही करतो हे महत्वाचं आहे. साक्षीदार वेगळा आहे, जामीनदार वेगळा आहे, कर्जदार वेगळा आहे. साक्षीदाराची सही जामीनदार म्हणून बऱ्याच ठिकाणी घेतली जाते, जामीनदाराची सही साक्षीदार म्हणून घेतली जाते. त्याचं कारण जी अधिकृत किंवा माहितगार व्यक्ती सह्या घेत नाही. काही वेळेला कागदपत्र कोणाकडे तरी दिली जातात, शिपायाला सांगितलं जातं, ज्या क्लार्कला माहिती नसते त्याला सांगितलं जातं. बोलण्याच्या नादामध्ये कुठेतरी खुणा केल्या जातात आणि मग तो सह्या सगळीकडे करून देतो. त्यामुळे ती देखील महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. अटेस्टेशन महत्वाचं आहे. जिथं जिथं साक्ष आवश्यक आहे तिथंच साक्ष घ्या. जिथं साक्ष आवश्यक नाही तिथं अजिबात घेऊ नका. अदरवाईज जर साक्ष नको असताना साक्ष घेतली तर अग्रीमेंटचं कन्व्हर्जन बॉन्ड मध्ये होतं आणि स्टॅम्प ड्युटी चेंज होते. मी तुम्हाला रजिस्ट्रेशन बद्दलही सांगितलं, लिमिटेशन बद्दलही आपण मगाशी म्हणलं की बाबा आपल्याला सुदैवाने आपल्याला सभासदचा हे असल्यामुळे तो आपल्याला कोऑपरेटिव्हचा बेनिफिट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, प्रिझर्वेशन ऑफ डॉक्युमेंट, की जो आमच्याकडे नाही. आजही तुम्ही सगळेजण इथं बसलेला आहात. हे समजा आपलं व्याख्यान संपल्यानंतर एक 2 मिनिटं डोळे मिटा आणि माझ्या संस्थेतल्या कर्जाच्या कागदपत्रांची अवस्था काय आहे हे बघा. आज त्याची किंमत काय आहे. जोपर्यंत ते कर्ज वसूल होत नाही तोपर्यंत त्या प्रॉमिसरी नोटवर जी अमाऊंट लिहिलेली आहे किंवा जो काही येणे बाकी तुमची आहे तेवढी किंमत त्या प्रॉमिसरी नोटची एवढं लक्षात ठेवा. आपण खिशातली 500ची नोट तरी किंवा 100ची नोट देखील कधी चुरगाळलेली किंवा कोपऱ्यामध्ये घरात टाकतो का हो? आणि मग ही आपण का ठेवतो, याचा कुठेही त्याला स्टेपलर मारू नका, स्टिचिंग करू नका. त्याप्रमाणे त्या दृष्टीने ते ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत याचं कुठेतरी त्याचं रेकॉर्ड प्रॉपर ठेवा. सोने तारणाचं किंवा कॅशचं जसं मुवमेंट रजिस्टर असतं तसं हे ओरिजिनल डॉक्युमेंटचं देखील तुमचं मुवमेंट रजिस्टर असणं आवश्यक आहे. कारण ही डॉक्युमेंट कुणाच्या ताब्यात आहे, कुणाकडनं कुणाकडे गेली. ऑडिटरला जर तुम्ही दाखवत असाल तर तिथं समोर बसून ती दाखवली पाहिजे, त्याच्याकडनं ती पुन्हा ताब्यात घेतली पाहिजे. कारण ती कशीही जर पडली उद्या तर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही कोर्टामध्ये काहीही करू शकत नाही आणि उद्या त्याची जर अकाउंटेबिलिटी आली तर प्रॉब्लेम येईल. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे की जो तुमच्यापैकी किती जणांनी उपविधी वाचलाय हे मला माहित नाही, पण आज तुमच्या ह्याच्यात जर काही ब्रांच मॅनेजर असतील तर त्याच्यामध्ये उपविधीमध्ये एक स्पेसिफिक तरतूद मला वाटतं पतसंस्थांच्या उपविधीमध्ये आहे की कागदपत्राचं एक्झिक्युशन करणं आणि प्रिझर्वेशन करणं म्हणजे मंजुरीनुसार कागदपत्रांची पूर्तता करणं आणि त्या कागदपत्रांची जपणूक करणं ही संपूर्ण जबाबदारी त्या त्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकांकडे उपविधीच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे त्याचाही कुठेतरी गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे केलं पाहिजे. त्याचबरोबर एक डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून डॉक्युमेंट रजिस्टर तुम्ही ठेवा की उद्या जर काही ओरिजिनल डॉक्युमेंटला काही झालंच, नैसर्गिक काही याच्यामध्ये झालं तर हे तुम्हाला एक पॅरलल एक तुमचं रेकॉर्ड राहील की कर्ज तुम्ही दिला असेल तर कर्जदारात कुठली डॉक्युमेंट घेतली, कर्जाचा प्रकार काय, कर्जदाराचं नाव काय, जामीनदार कोण, त्यांच्या सह्या कुणासमोर एक्झिक्यूट झालं, त्याला सर्टिफाईड कॉपी असं म्हटलं जातं. आणि या तुम्हाला
उद्या समजा तुम्ही कोर्टात जायची वेळ आली आणि तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट नसतीलच काही नैसर्गिक आपत्तीमुळे, तर हाही देखील तुम्हाला एक उपयोग त्याचा होऊ शकतो. हे शासनाने एक परिपत्रक देखील मागेही पाठवलं होतं. मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा परिपत्रक पाठवलं की कर्जदार जामीनदार जे आहेत यांचा कागदपत्र मिळवण्याचा अधिकार आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता आहे. त्यामुळे तोही तुम्ही एखादी गोष्ट करायला त्याच्यामध्ये हरकत नाही. एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आणि हे वाक्य आयुष्यात कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इफ यू हॅव नॉट डॉक्युमेंटेड एनी अन ऍक्टिव्हिटी यू हॅव नॉट डन इट. जोपर्यंत तुम्ही कोणतेही काम तुम्ही जोपर्यंत ते लिखित स्वरूपात तुमच्याकडे नाही राहत, त्याचं डॉक्युमेंटेशन होत नाही, तोपर्यंत ते तुम्ही केलेलं आहे किंवा हे केलं याचं तुम्हाला हे करता येत नाही. मला वाटतं की हा विषय खूप मोठा होता आणि मला जो काही एक निर्धारित वेळ मला मुळूक साहेबांनी सांगितलं होतं की 12:15 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही संपवा, तर या दृष्टीने मी संपवलेलं आहे. मला माहिती की कदाचित तुमच्या त्याच्यामध्ये काही शंका असण्याची शक्यता आहे, पण मला जेवढ्या काही मोबाईलवरती व्हॉट्सअपवर काही लोकांनी पाठवलं होतं त्या शंकांचं मी माझ्या आत्ताच्या याच्यामध्ये व्याख्यानामध्येच मी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मुळूक साहेब मला वाटतं कुणाच्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. धन्यवाद निमकर साहेब, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपण. कोणत्या जर काही प्रश्न असेल तर त्यांनी हात वर करून विचारा, म्हणजे त्यांना अनम्यूट करता येईल. ऍडव्होकेट सचिन काळे यांना विचारायचं आहे. नमस्कार सर. हॅलो. हा बोला बोला साहेब, मी ऍडव्होकेट आहे. काही केसेस चालवताना असं लक्षात येतं की डॉक्युमेंट आपण जे सांगितलं स्टॅम्प पेपरला व्हॅल्यू हे नसते, व्हॅलिडिटी नसते, परंतु आपण जे लोन बॉन्ड एक्झिक्यूट करतो, समजा आपण आजच्या दिवशी लोन बॉन्ड एक्झिक्यूट केलेले आहेत आणि ते अगोदर फ्रँकिंग केलेले असतात, तर ते लोन डॉक्युमेंट नंतर ट्रायलच्या वेळेला डिस्प्यूट होऊ शकतात. तर याबद्दल काही शासनात परिपत्रक आहे? काय सांगितलं ऐका, मी सांगितलं इंडियन स्टॅम्प जो आहे त्याला व्हॅलिडिटी नाहीये. बॉम्बे स्टॅम्पला 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. इंडियन स्टॅम्प मध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प, बिल ऑफ लॅडिंग, इन्शुरन्स, प्रॉमिसरी नोटचे जे येतील त्याला व्हॅलिडिटी नाहीये. मी बॉम्बे स्टॅम्पला व्हॅलिडिटी आहे हे सांगितलं. 6 महिने तो चालतो, अदरवाईज त्याच्या पुढे मी सांगितलं तो रिव्हॅलिडेट करायला लागेल, नाहीतर त्याचं रिफंडची प्रोसिजर. अच्छा, ओके ओके ओके. काय असं होतं की कधी कधी असं होतं की बँक आपण डॉक्युमेंट, प्रॉमिसरी नोट, लोन बॉन्ड, इतर डॉक्युमेंट आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी हे स्टॅम्प करून ठेवतो, परंतु ऍक्च्युली ब्लँक डॉक्युमेंट फ्रँकिंग करून घेणं चुकीचं आहे. बरोबर आहे ना साहेब? बरोबर आहे. त्यामुळे ते एक्झिक्यूट झाल्यानंतरच ते डॉक्युमेंट फ्रँकिंग करून घ्यावं अशी माझी विचारणा आहे. नाही बरोबर आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि मी त्याच लाईनवर सांगितलेलं आहे. मी वेगळं काही येस आपण तेच मार्गदर्शन, व्यवस्थित मार्गदर्शन केलं साहेब. धन्यवाद साहेब. भाई सावंत, धन्यवाद. प्रश्न विचारायचा आहे, विचारा सावंत. हॅलो, ऐकायला येते? हो येते, विचारा. निकम साहेब धन्यवाद. माझे 3 प्रश्न आहेत. तो पहिला प्रश्न असा आहे साहेब, त्याच्यामध्ये थोडा आजचा विषय त्या विषयाला धरूनच आहे, पुढचा विषय आहे त्याच्यामधला, पण आता काय वसुलीचा विषय नाहीच आहे, तरी सुद्धा याला एक आपणास ज्ञात असेल तरी ते सांगावं सगळ्यांना. आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या कर्जदार असेल किंवा जामीनदार असेल तर त्यांची वसुली करण्यासाठी पतसंस्थांना खूप अडचण येते, तर त्याच्यासाठी काय वेगळी डॉक्युमेंट्स आपल्याला काय घ्यावी लागेल का? विषय 2 आहे. 138 प्रमाणे चेक जेव्हा बॉन्ड्स होतो त्यावेळेस जामीनदारावरती आपण सुद्धा दावा दाखल करू शकतो का? आणि विषय 3 आहे, जेव्हा व्हेकल लोन साठी आपण लोन देतो आणि त्याचं आरसी बुक आरटीओ कडून ते 6 महिन्याच्या कालावधीनंतर मिळतं आणि ते बुक जे लोन देतात, फायनान्स देतात पतसंस्था किंवा बँक, त्यांच्याकडे न जाता ज्याला आपण लोन दिले त्यांच्याकडे आणि ते आपल्याला देण्यासाठी काय टाळाटाळ करतात. तर याच्यासाठी काय आपल्याला वेगळ्या डॉक्युमेंट साठी किंवा आपल्याला काय करता येईल का? पहिला प्रश्न जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या दृष्टीने आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला सेक्शन 49 जो आहे त्याच्यानुसार आपल्याला अंडरटेकिंग मिळो अथवा न मिळो
आपल्याला अग्रीमेंटच्या आधारावरती आपल्याला त्याच्या दृष्टीने अंडरटेकिंग आपल्याला जे आहे, अंडरटेकिंग नसलं तरी त्या कराराच्या आधारावरती आपण वसुली त्याच्याकडनं करू शकतो. किंबहुना सेक्शन 49 मध्ये पुढची पण तरतूद आहे, जर अशा ड्रॉइंग आणि डिस्बर्सिंग ऑफिसरनी जर सहकार्य केलं नाही तर आपल्याला आपल्या AR किंवा जे कोण तुमचे असतील त्यांच्याकडनं त्यांच्या अगेन्स्ट देखील रिकव्हरी सर्टिफिकेट तुम्हाला मिळवता येतं. हा त्यातला भाग झाला. सेंट्रल गव्हर्नमेंटला आपला कायदा लागतच नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या बाबतीत काही करता येणार नाही. दुसरा तुमचा जो प्रश्न होता तो ह्याचा होता ना, कसला होता प्रश्न दुसरा तुमचा? 138. हा, 138 जो आहे तो ज्यांनी चेक दिलेला आहे तर त्या दृष्टीने त्याच्यावरतीच तुम्हाला 138 करता येईल. तर त्या आणि 138 त्या इन्स्ट्रुमेंट पुरतच असतं. जर 4 इन्स्ट्रुमेंट वेगळे असतील तर आपल्याला वेगळे 4 138 करावे लागतात. अच्छा. आणि पुढचा जो तुमचा प्रश्न आहे व्हेकलच्या बोजाचा, तर मला वाटतं आता आपण टेक्नॉलॉजी मध्ये आहोत. एक ऍप आहे, त्या ऍप मध्ये आपण जर त्याचं हे टाकलं तर आपल्याला त्याच्यानुसारही आपल्याला त्याचा बोजा नोंद झालाय की नाही मिळतं, किंवा वाहनचा एक मेसेज आहे त्याची प्रिंट आपल्याला काढून ठेवता येते. त्याच्याही उपर काही ठराविक, मला वाटतं पूर्वी 20 रुपये होते, आता मला एक्झॅक्ट रक्कम माहित नाही. आपण RTO कडे जर त्या अर्जामध्ये ऍप्लिकेशन केला तर आपल्याला RTO कडनं सर्टिफिकेशन मिळतं की याच्यावरती बोजा आहे किंवा नाही. धन्यवाद सर. त्यामुळे त्याच्याकडनं RC पुस्तक याची वाट बघायची काही नाही. आपण पद्धतीने आपण करू शकतो. धन्यवाद सर. अजून कोणाला विचारायचे? दत्तात्रय पाटील आपणास विचारायचे का? अनम्यूट करा. तुम्ही अनम्यूट व्हा ना. एक सेकंड सर. हा, विचारा. ऐकायला येत नाही. आवाज हॅलो. येत नाहीये तुमचा. हॅलो. हा, बोला. हा, सर, आवाज येतोय नाही येत आवाज. हॅलो. बोला, बोला. हॅलो. येतोय आवाज सर? हा, आता बोला बोला. सर, गृह कर्जासाठी जे पेपर आहेत ते ऍक्च्युली काय झालेलं आहे, वैयक्तिक हा माझा जरा थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे. ग्रामपंचायत परवाना मिळत नसल्यामुळे मला गृह कर्ज घेत असताना अडचणी येत आहेत. तर प्रॉपर कोणती गृह कर्जासाठी कुठली पेपर घ्यावेत, तर संस्थांचा नाही, वैयक्तिक माझा प्रश्न आहे. आपल्याला जर वैयक्तिक घ्यायचं असेल कर्ज त्यावेळेला अडचणी येत आहेत. मला वाटतं ग्रामपंचायत आता आपला परमिशन मिळत सेशन नाही जो ना. आहे तो आपला याच्या पुरता आहे. मी उत्तर देईन, पण आपला हा प्रश्न तुमचा बाजूला ठेवू. आधी सेशनशी चालेल. संबंधित प्रश्न असतील ते घेऊ. तुमचा प्रश्न वेळ चालेल, राहिला तर वैयक्तिक- नक्की मी त्याचं उत्तर देईन. ओके ओके सर. सुभाष माने विचारा, आपल्याला विचारायचं नाही नाही. नाही ना. अजून कोणला विचारायचं असेल तर हात वर करा. कृष्णदेव कंसे यांना विचारायचे. विचारा कंसे साहेब, विचारा. हा साहेब, मला एक विचारायचं होतं, कोणते कर्ज घेताना ऍडिशनल LIC ज्या लोकांच्या असतात त्या आपण तारण घेऊ शकतो का? ऍडिशनल कर्जाला तारण म्हणून. एक लक्षात घ्या, ऍडिशनल सिक्युरिटी घ्यायला कुठलंही बॅन नाहीये, आणि मी तर म्हणेन प्रेफरेबली ऍडिशनल LIC तुम्ही घ्या. हा. कारण आपल्या दृष्टीने त्याचं ठीक आहे, त्याचं मूल्य किती आहे, सरेंडर व्हॅल्यू किती आहे, ह्याच्यापेक्षा देखील उद्या भविष्यामध्ये त्याच्या दृष्टीने काही कमी जास्त झालं तर आपले पैसे त्याच्यात काही अंशिका विना सुरक्षित होतात. कारण त्यामुळे ते असाइन करा. पण एक काम करा, फक्त LIC घेऊन थांबू नका. दरवर्षी तो प्रीमियम भरतो का नाही भरत याची खात्री करा. लॉकडाऊन मध्ये सर आम्ही एकाला 35 लाखाचं कर्ज दिलं होतं आणि त्यामध्ये त्याच्या 18 लाखाच्या सरेंडर व्हॅल्यूच्या आम्ही पॉलिसी असाइन करून घेतल्या होत्या. राजस्थानच्या पॉलिसी होत्या. तो कर्जदार राजस्थानमध्ये जाऊन करोनानं एक्सपायर झाला, पण त्या कर्जाची फेस व्हॅल्यू आम्हाला जवळ 42 लाख मिळाली. आम्ही त्याचं 35 लाखाचं कर्ज 38 लाख वसूल करून राहिलेले पैसे आम्ही त्याला दिले. पण अनशिक्युअर पागडीचं कर्ज घरात घेतला, पार्टीच्या कर्जावर कर्ज दिला असताना सोय आम्ही 18 लाखाची पॉलिसी म्हणून त्याला कर्ज दिला आम्ही, पण ते कर्ज आमचं सुरक्षित वसूल झालं. अशा गोष्टी पॉलिसी हा घ्यायला अजिबात हरकत नाहीये. किंबहुना काही आता तुम्ही जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टर किंवा नॅशनलाइज बँका ओके. या स्पेसिफिक लोनच्या बाबतीत स्वतःच पॉलिसी उतरवतात कर्जदाराची. पॉलिसी उतरणं पण गरजेचं आहे. एखादं कर्ज देताना आपण पॉलिसी आता त्याचं कसं आहे, टॅक्सेशन पडत नाही ना, हे बघायला पाहिजे. त्याच्यावर तो प्रीमियम किती येतो, काय येतो. बऱ्याच वेळेला त्याचा गैरवापर पण केला जातो, गैर गोष्टी पण होतात. नाही, एखादं मोठं टर्म लोन देताना साहेब एखादा 10 बरोबर लाख आहे. देतो आपण, टर्म लोनची पॉलिसी आपण घेऊ शकतो. नाही, हरकत नाही ना, करायला हरकत नाही. त्याची फक्त तुमच्या स्वेच्छेने होणं आवश्यक आहे, त्याच्या आणि तुमची.
ओके. कारण त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी घडतात की त्या कंपल्सरी केल्या जातात आणि त्याच्यामधनं मग उगाच वेडं वाकडं काही होतं, ते होऊ नये एवढीच फक्त अपेक्षा आहे, बाकी काही नाही. थँक्यू सर. विचारा. कोणाला विचारायचा आहे प्रश्न? ते प्रश्न नसेल तर मगाशी ज्यांनी 8चं विचारलं त्यांना मला सांगायचे की आता राज्य सरकारने अध्यादेश काढलेला आहे आणि 8 वरती आता बोजा नोंद करता येते. मधल्या काळामध्ये 8 वरती बोजा नोंद होत नव्हती, त्यामुळे आता काही नागरी बँकांनी 8 वरती कर्ज द्यायला सुरुवात केलेली, फक्त एनए प्रॉपर्टी असणं आवश्यक आहे. धन्यवाद. मी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय नलवडे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. आजच्या कर्ज मंजुरीनंतर कर्ज ची उचल देण्याच्या संदर्भामध्ये काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे या विषयासंदर्भामध्ये आजचे व्याख्याते गणेश निमकर साहेब आणि आजच्या या वेबिनार साठी उपस्थित सर्व आपल्या फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, फेडरेशनचे सीईओ, फेडरेशनचे कर्मचारी आणि विविध पतसंस्थांमधील सर्व आजचे प्रतिनिधी, डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंटेशन हे फार महत्वाच्या टर्म्स निमकर साहेबांनी आपल्याला सुरुवातीच्याच आपल्या व्याख्यानामध्ये सांगितल्या आणि मला या कर्ज वितरणापूर्वी घ्यावयाची काळजी या विषयासंदर्भामध्ये अनेक गोष्टीचा उलगडा त्यांनी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये शिक्षणानंतर एखाद्याने शिक्षण घेतलं तर घेतलेलं शिक्षण याला काही मार्क्स देण्याची किंवा त्याच्यावर अधिकृत अभिप्राय देण्याची पद्धत आहे, परंतु प्रशिक्षण घेतल्यावर मात्र कुठल्या प्रकारची परीक्षा घेतली जात नाही. त्याच्यामुळे निमकर साहेब असोत किंवा अन्य आणखी अनेक व्याख्याते आहेत, अनेक जाणकार मंडळी आहेत, यांनी प्रतिनिधींना, समोरच्या ऑडियन्सला अनेक महत्वाच्या गोष्टी सांगत असतात. त्याच्यातल्या किती लोकांना ते आकलन झाल्या आणि त्या आकलन झालेल्या गोष्टी ते आपल्या संस्थेमध्ये याची अंमलबजावणी कशी करणार याचं मोजमाप हे कुठेही दुर्दैवाने राज्यामध्ये नाही आणि यासाठी आपल्याला आपल्या स्तरावर काहीतरी निर्णय भविष्य काळामध्ये घ्यावा लागेल. बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या या कोरोना काळामधील ऑनलाईन शिबिरामध्ये जवळजवळ 400च्या पुढे काही शिबिरामध्ये आकडा गाठलेला आहे. आज जवळजवळ 300 पर्यंत आकडा गाठलेला आहे. परंतु याच्यामध्ये किती लोकांनी त्याची माहिती जर या ठिकाणी परीक्षा घेतली, निमकर साहेबांनी एक प्रश्नपत्रिका काढली आणि सांगितलं की मी सुरुवातीला काय म्हणालो, नंतर एखादा कर्जरोखा आहे, स्टॅम्प्स आहे, स्टॅम्पची व्हॅलिडिटी किती महिने असेल, त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं 6 महिने असते आणि पुन्हा तुम्हाला 6 महिन्यापर्यंत वाढवता येते आणि 240 दिवसापर्यंत तुम्ही हे करू शकता वगैरे वगैरे असे अनेक फार महत्वाचे मुद्दे त्यांनी याच्यामध्ये सांगितले. आपला दुसरा लॅक्युना पूर्ण कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये आहे की जे आपल्याकडे ज्युडिशियरी आणि क्वासी ज्युडिशियरी या न्याय दान करण्याच्या ज्या सिस्टम्स आहेत, एखाद्या सिस्टमने न्यायदेवतेने एखाद्या वादी किंवा प्रतिवादीच्या विरोधामध्ये जर निकाल दिला आणि त्याच्या वरच्या कोर्टाने जर त्याला स्टे केला
किंवा ती ऑर्डर बाळू- डिसमिस केली. बाळूसाहेब साहेब दिसत नाहीत. हा साहेब तर साहेब दिसत नाही त्याच्यावर. ती ऑर्डर जर डिसमिस झाली तर त्याच्या संदर्भामध्ये अधिकृत त्याला पनिशेबल कुठली सुविधा या पूर्ण देशाच्या न्याय यंत्रणेमध्ये नाही, राज्यामध्ये नाही. पण किमान सहकारामध्ये अनेक गोष्टी, ज्या गोष्टी मला इथे बोलता येणार नाही, आणि असे अनेक विषय आहेत की त्या विषयाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. आणि आपलं हे मुंबईतलं फेडरेशन भविष्य काळामध्ये हळूहळू या गोष्टीला आम्ही हात घालणार आहोत. गणेश निमकर साहेब आणि त्यांचे यापूर्वीचे अनेक व्याख्यात्यांनी असंच चांगली लोकांना फार चांगल्या गोष्टी पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सांगितल्या, अनेक कायद्याबाबत सांगितल्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये सांगितल्या, अनेक गोष्टी व्हायला संदर्भात सांगितल्या, तुमच्या 600 मार्कच्या ऑडिटच्या संदर्भात सांगितल्या. आता कोरोनाच्या ह्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये एक लक्षात आलं की संपूर्ण सहकार जर ऑनलाईन झाला तर या राज्यातल्या सहकारावर काय काय परिणाम होऊ शकतो. ऑनलाईन झाला, जसा इन्कम टॅक्स हा ऑनलाईन झालेला आहे. कोरोना या देशामध्ये जगामध्ये येण्यापूर्वी कोविड-19 आपल्या राज्यामध्ये देशामध्ये येण्यापूर्वी इन्कम टॅक्स हा ऑनलाईन होण्याची पद्धत होती. तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करता येत होते, आजही करता येत आहेत. आम्हाला जे चित्र दिसलं की ऑनलाईन पद्धतीने न्याय लवकर मिळतो, ऑनलाईन पद्धतीने वेळ वाचतो, ऑनलाईन पद्धतीने रकमेची बचत होते, ऑनलाईन पद्धतीने फ्रस्ट्रेशन कळतं, ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सपरन्सी हा जो फार महत्वाचा टर्म आहे याला बळकटी मिळते, आणि न्याय व्यवस्था मग ती ज्युडिशरी असो क्वासी ज्युडिशरी असो ते या ठिकाणी होतात. आणि आपल्या मुंबई फेडरेशनची, या बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची राज्यामध्ये थकीत कर्ज वसुली प्राधिकरण अस्तित्वात आणण्यासाठी पाठपुरावा करणे, आणि दुसरा आमचा महत्वाचा जो विषय आहे की राज्यातला, महाराष्ट्र राज्यातला सहकार हा ऑनलाईन व्हायला पाहिजे. याच्यासाठी जे जे करावं लागेल डेमोक्रॅटिक वे ते हे फेडरेशन करणार. आणि त्याच वेळेला आज आपल्याला जे सर्व निमकर साहेबांसारखे अनेक लोक पोट तिडकीने आपल्याला अभ्यासपूर्वक सांगतात. आमचे एक वकील मगाशी ऍडव्होकेट सचिन काळेने प्रश्न विचारला, ते वकील आहेत, निमकर साहेब वकील नाहीत, तरी सुद्धा ते वकील नसताना कायदा त्या बरोबर गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. माझी सगळ्या प्रतिनिधींना, सहकारातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की आपल्याला हे करावं लागेल, सुरुवात करावं लागेल. याची आपल्याला लोकांची परीक्षा घ्यावी लागणार आहे, याच्यामध्ये नक्की घ्यावी लागणार आहे. शिकवलं, आज मला वाटतं 300 पर्यंत प्रतिनिधी त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. किती लोकांनी आकलन करून घेतलं आणि याचा उपयोग आपल्या संस्थेमध्ये तर आणि तरच आपल्याला खऱ्या अर्थाने सहकारामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. राज्याची लोकसंख्या 12-12.5 कोटी असताना आम्ही सगळेजण शासकीय, निमशासकीय कार्यकर्ते, सहकारातले कार्यकर्ते, अनेक विद्वान लोक सांगतात की राज्यातली 60% लोकसंख्या ही सहकाराची इथून ना कुठून तरी सभासद आहे. आम्ही परवा एका अथॉरिटी बरोबर बोललो, हे खोटं आहे. एक व्यक्ती ही 20-20 ठिकाणी सभासद आहे, 20-20 ठिकाणी. आणि एका व्यक्तीला एकाच संस्थेमध्ये जर अर्बन क्रेडिट असेल तर अर्बन क्रेडिट मध्ये तुम्हाला कुठल्या तरी एकाच ठिकाणी तुम्हाला सभासद होता येईल. एक व्यक्ती नलावडे जर 10 पतसंस्थांमध्ये सभासद असेल तर सभासदांची 60% जी भागीदारी आहे असं आपण म्हणतो
हे खोडून निघेल आणि म्हणून हे कुठेतरी माझ्या माहितीप्रमाणे हे 1-2 कोटीच्याच घरात असेल. म्हणून सहकाराचा खरा फायदे दुर्लक्षित माणसाला मिळालेले नाहीत. त्याला पल्ला खूप दूर आहे आणि असे अनेक किचकट विषय आहे. कारण एवढे वर्ष झाली म्हणजे 100 वर्ष झाली सहकाराला, अमुक झालं तमुक झालं. आपण मोठमोठ्या नेत्यांची नावं घेतो, पूर्वजांची नावं घेतो. स्वर्गवासी वसंतदादा पाटील साहेबांनी आपल्याला बळकटी दिली. या क्षेत्रामध्ये आर्थिक पत नसणाऱ्या कार्यकर्त्याला बाजारामध्ये पत तयार करून दिली. किती लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले याचं कुठलंही आपल्याकडे मोजमाप राज्याच्या यंत्रणेकडे, सरकारकडे नाही. आणि हे आपल्याला करून घेण्यासाठी कार्यकर्ता हा सक्षम व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे. ते जर नाही झाला, आपला बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होईल. लोकांचं आर्थिक गोष्टही सुधारली पाहिजे. लोकांना एज्युकेशन हा प्रायोरिटीचा विषय असायला पाहिजे आणि एज्युकेशन हा प्रायोरिटी मध्ये सहकाराचं आजचं प्रशिक्षण आहे. भले ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, उद्या भविष्यात ऑफलाईन होईल किंवा न होईल, जे काय असेल ते. लोकांना याचा फायदा मिळाला पाहिजे आणि तो मला मिळतोय. मी राहतो त्या चाळीमध्ये एकूण 12 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीतला प्रत्येक जण कुठे ना कुठे सभासद आहे, पतसंस्थेत आहे, बँकेत आहे, अमुक आहे तमुक आहे. म्हणजे मी 50 वर्ष सभासद आहे. त्याची आर्थिक परिस्थिती पूर्वी 50 रुपयापर्यंत होती, ती 51 व्हायला पाहिजे, 52 व्हायला पाहिजे. पण तो आज 25 रुपयाच्या 20 रुपयाच्या खाली आला. याचा अर्थ तथाकथित आमचा कागदावरचा सहकार लोकांच्या त्या सहकाराची गंगा गरजू माणसापर्यंत, त्याला फायदा होईपर्यंत पोहोचवण्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते कमी पडले, ते आपण प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. आणि या कामी सर्व स्तरावर सगळ्यांनी आपल्याला एकमेकाला याच्यामध्ये सहभागी करून एकमेकाला मदत करायला पाहिजे. तेव्हाच निमकर साहेब सारखे आणि त्यांचे अनेक व्याख्याते या राज्यामधले यांचा खऱ्या अर्थाने सहकारी संस्था, मग पतसंस्था असो, नागरी बँक असो, अर्बन बँक असो, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असो, मजूर असो, हाऊसिंग असो, कुठली संस्था असो, त्याच वेळेला सभासदाला सभासदाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर तो बेनिफिशरी होईल, नाही तर याचा काही उपयोग नाही. आपण चांगल्याची अपेक्षा करूया. पुन्हा एकदा फेडरेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रामुख्याने निमकर साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि मी माझं या ठिकाणी विचार या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी पतसंस्था फेडरेशनचे संचालक सन्माननीय भाई सावंत साहेबांना विनंती करतो की आपण आभार मानण्याचे काम करा. बृहन्मुंबई नागरिक फेडरेशन लिमिटेड आजच्या या ऑनलाईन सभेमध्ये कर्ज वाटप वितरण करतेवेळी घ्यावयाची कागदपत्रांची काळजी आणि या विषयावरती आज आपण मार्गदर्शक ठेवले होते श्री सन्मान्य गणेश निकमजी. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजीराव नलावडे, आमचे सीओ सन्मान्य बाळूजी मुळूक, त्याचप्रमाणे फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि या सभेमध्ये ऑनलाईनच्या सभेमध्ये भाग घेणारे आपण शहरामध्ये असणाऱ्या सर्व पतसंस्थांचे सर्व आपण प्रतिनिधी. आज खरोखर अतिशय महत्वाचा विषय होता आणि आपल्याला ज्ञात नसलेले काही गोष्टी आपल्याला कागदपत्रांच्या आज माहिती पडल्या. आणि मला अशी विनंती आहे बाळूजी आपल्याला की पुन्हा कधीतरी गणेश नाईकजींना याच विषयावरती आपण आणखीन हे एक रिपीट कराल अशी एक अपेक्षा. त्याचप्रमाणे बृहन्मुंबईमध्ये असणाऱ्या एकूण सर्व 1800 पतसंस्था आहेत, त्याच्यापैकी 1450 पतसंस्था आमच्या बृहन्मुंबई नागरिक पतसंस्था फेडरेशनचे सभासद आहेत. जे आज उपस्थित आहेत त्यांना माझं एक नम्र विनंती आहे, आव्हान आहे, जे बाकी आहेत त्यांना देखील बृहन्मुंबई नागरिक पतसंस्था फेडरेशन मध्ये सभासद होण्यासाठी सांगा. आणि जे आपले सभासद आहेत ते आपण पतसंस्था परिवार प्रत्येक महिन्यामध्ये आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब शासनाच्या असणाऱ्या स्कीम आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत फेडरेशनच्या माध्यमातून. आपण ही आपली वर्गणी भरणं आपलं ही कर्तव्य आहे. आज आपण रविवार असून देखील बहुसंख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे बृहन्मुंबई नागरिक पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.